बॅक टू माय युट्यूब चॅनल। आणि आज परत एकदा तुमच्यासाठी आणि खास तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे। आणि आज माझी मॉम येणार आहे, त्याच्यामुळे मी स्पेशल पुरी भाजी बनवायला घेतले माझ्या आईसाठी। आणि ती काय नॉनव्हेज वगैरे खात नाही, त्यामुळे पुरी भाजी आज बनवणार आहे। आणि मी पूर्ण रेसिपी तुम्हाला पुरी भाजीची दाखवेल, पुरी भाजी स्पेशल। ओके चला मग बघूया, बाय बाय। फ्रेंड्स, रात्रभर काबुली चणे भिजत ठेवले होते आणि इथं कुकर मध्ये ठेवलेत। आधी उकडून घेते मी चणे, म्हणजे पूर्णपणे ते शिजतील त्यामुळे। आणि इथे भात ठेवलाय, भात पण थोडा थोडा असं म्हणजे उकल यायला लागले। आणि आपली इथं शिट्टी होतील, 3-4 शिट्ट्या काढून घेऊ, म्हणजे काबुली चणे पूर्णपणे शिजून जातील। शिजल्याच्या नंतर त्याला आपण फोडणी देणार आहेत। ओके फ्रेंड्स, आपले चणे शिजून झालेले आहेत, काबुली चणे। आणि आपण याच्या शिट्टी काढून घेऊया, म्हणजे त्याच्यामध्ये हवा असते ना, त्यामुळं झाकण उघडणार नाही लवकर, त्यामुळं। बघू शकता आपले चणे पूर्णपणे असे शिजून झालेले आहेत, मस्त असे शिजलेले आहेत, नरम नरम। आता आपण याला फोडणी देऊया। फोडणीसाठी मी काय काय घेतले तुम्हाला दाखवते। फोडणीसाठी मी कांदा घेतलाय कापून, लसूण, कढीपत्ता आणि हे नाही का खडे मसाले घेतलेत, आणि अर्धा टोमॅटो घेतला, जास्त नाहीये कारण मला वाटण टाकायचे त्याच्यामध्ये। ओके, आणि इथे घेतलाय मसाला, धना पावडर, गरम मसाला, म्हणजे तो चिकन मटन मसाला तो सेम आहे, आणि तो सगळं मी यूज करते। आणि ही हळद। आता चला मग आपण भाजी बनवूया। आपला पातेली गरम झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण तेल टाकूया। आपलं तेल गरम झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी टाकते खडा मसाला, लसूण, कढीपत्ता आणि सगळ्यात लास्टला कांदा। आणि आता हे सगळं मिक्स करून घेऊया। जोपर्यंत फ्राय होत नाही ना, कांदा पूर्णपणे ब्राऊन होत नाही ना, तोपर्यंत आपण मिक्स करूया। फ्रेंड्स, आपला कांदा वगैरे सगळं फ्राय झालेलं आहे आणि आपण याच्यामध्ये सगळे मसाले टाकून घेऊया। फ्रेंड्स, सगळे मसाले टाकलेले आहेत मी, आणि हे पण आपण फ्राय करून घेऊया। सगळं वाटण वगैरे सगळं टाकलेलं आहे मी, बघू शकता। आणि हे पण फ्राय झाल्याशिवाय याच्यामध्ये आपण छोले टाकायचं नाहीये, म्हणजे ते काबुली चणे। फ्रेंड्स, आपलं वाटण पण फ्राय झालेलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये काबुली चणे टाकून घेऊया। उकडलेले काबुली चणे टाकलेले आहेत, आता मिक्स करून घेऊया आपण। एका हातामध्ये ना मोबाईल पकडून ना प्रॉब्लेम होतो, त्याच्यामुळं समजून घ्या फ्रेंड्स। सगळे एकटीला करावं लागतं ना, त्यामुळं। कारण याच्या हातात मोबाईल दिला ना, तर तो ना टुकटुकच्या हातामध्ये मोबाईल दिला तर तो बरोबर व्हिडिओ शूट करत नाही, सगळा व्हिडिओची वाट लावून ठेवतो, त्यामुळं। मिक्स करून झालेले आणि त्यामध्ये टाकूया आपण थोडस पाणी, थोडस। त्यानंतर कसुरी मेथी टाकून घेऊया, त्यानंतर कोथिंबीर, मिक्स करून झालेले आहे। आणि आता आपण स्लो गॅसवरती ठेवूया, स्लो गॅसवरती ठेवलेले आहे। आणि आता आपण त्याच्यावरती झाकण ठेवू, किती मस्त कलर आलाय बघू शकता। आपण त्याच्यावरती झाकण ठेवूया, तोपर्यंत आपण दाल कुकर मधून काढून घेऊया। याच्यामध्ये टाकलं टोमॅटो, 4-5 हिरवी मिरची, हळद आणि मीठ। आणि मी असंच दाल बनवते आणि जाम टेस्टी बनते, मी तुम्हाला दाखवते नंतर। ओके फ्रेंड्स, आपलं पीठ मळून झालेलं आहे आणि मी असं गोल गोल करून ठेवलेलं आणि थोड्या वेळासाठी झाकण ठेवायला लागेल, कारण झाकण ठेवला ना थोडा वेळ आणि पीठ नरम होईल आणि त्यानंतर पुरी आपली अशी फुगेल, त्यामुळं थोडा वेळ पीठ मळल्याच्या नंतर झाकण ठेवायला लागतो। आपली भाजी रेडी आहे, बघू शकता किती मस्त असा कलर आलेला आहे। आपली भाजी रेडी झालेली आहे पूर्णपणे। आपली डाळ शिजले का, काय कुकरची अवस्था झाली आहे, झाकणची, बापरे किती घाण। फ्रेंड्स, आपली मस्त अशी डाळ शिजून झाली, किती मस्त दिसते, पिवळा पिवळा कलर आलेला आहे, बघू शकता। आता आपण फोडणी देऊया, मस्त अशी डाळ शिजली आपली। आणि फोडणीसाठी मी बघा लसूण, कोथिंबीर नाही मी फोडणी टाकणार, कढीपत्ता आणि
जिरा, बस मी एवढंच टाकते फोडणीमध्ये, तरी पण टेस्टी लागते माझी डाळ. कुकरमध्ये फोडणी देणार नाहीये, कारण कुकरमध्ये डाळ आहे ना आणि भरपूर असे भांडे पडले धुवायला घासायला, त्यामुळं मी छोट्याशा पातेलीमध्ये फोडणी देणार आहे. ही बघा आपली छोटीशी पातेली ठेवलेली आहे, याच्यामध्ये मी फोडणी देणार आहे, जास्त भांडे पडतात त्यामुळं. तेल टाकून घेतलेले गरम करण्यासाठी, त्यामध्ये टाकूया जिरे, जिरे लाल झालेले, त्यामध्ये आपण टाकूया लसूण. लसूण आपला ब्राऊन झालेला आणि आता आपण गॅस बंद करूया, कारण कढीपत्ता टाकला माझ्या अंगावरती उडेल, त्यामुळे मी गॅस बंद केलाय. माझ्या अंगावरती उडलं असतं माहितीये का. डाळीची अवस्था मस्त मस्त असं तडका बसलेला आहे, आपल्या डाळीला बघू शकता. त्यानंतर कोथिंबीर, अशी भरपूर अशी कोथिंबीर. आपली डाळ पण बनवून झालेली आहे, रेडी आहे खाण्यासाठी. आणि आपण आता पुरी बनवूया. आणि ही डाळ ना नंतर घट्ट होईल, एवढी पातळ दिसते इथे, पण नंतर ना ठेवली ना साईडला मग घट्ट होते पूर्ण, त्यामुळं मी त्याच्यामुळे अजून जास्त घट्ट करत नाहीये. आता आपण पुरीची तयारी करूया, पुरी तळूया. तेल टाकलेलं आहे मी, बघू शकता. आता बघूया पुरी तलते की नाही, तेव्हा समजेल. तेल गरम झाले, बाबा एक साईडलाच पडली, एक साईडलाच पडली. गरम झाले. आता फटाफट पुऱ्या तळून घेईल. बघू शकता फुगते आपली पुरी मस्त अशी. एक साईडने फुगले, एक साईडने गोल पडला असेल. छोटी कढई ना, त्यामुळे प्रॉब्लेम आहे. बघू शकता फ्रेंड्स, किती आपली पुरी मस्त अशी फुगलेली आहे. वाव, मस्त. मस्त अशी बघू शकता फ्रेंड्स, किती अशी मस्त अशी पुरी वरती पोहते तेलावरती. पुऱ्या तळून झालेल्या आहेत माझ्या, बघू शकता. आमचं जेवण बनवून झालेलं आहे माझं, आणि बघू शकता आम्ही जेवायला बसलेलो आहे. ही आमची अक्का, इकडे बघ, हाय बोल, हाय. लास्ट आमची अक्का. आणि टुकटुक ना रागामध्ये बसलाय तिकडे, जेवायला येतच नाही. हा बघा ताट वाढलेला आहे टुकटुकला पण, आणि मला पण ताट वाढलेलं आहे. हा बघा आला, तो गेम मध्ये बिझी आहे आल्यापासून. आणि फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. ओके, व्हिडिओ सबस्क्राईब करा नक्कीच, आणि पूर्ण व्हिडिओ बघा. आजचा व्हिडिओ मोठाच झालेला आहे. आणि बाय बाय, टेक केअर सगळ्यांना. या जेवायला सगळे.